अमरावती ग्रामीण पोलिसांच्या रेकॉर्डवर 340 गुन्हेगार वॉन्टेड। मागच्या वर्षी 90 गुन्हेगार पकडण्यात यश, तर जिल्ह्यातील 31 पोलीस स्टेशनपैकी 29 पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवर 103 आरोपी फरार असले। शहापूरमधील वसिंदमध्ये अष्टविनायक ज्वेलर्समध्ये तारण ठेवलेलं सोनं घेऊन सराफ पसार। शंकरलाल पटेल विरोधात गुन्हा दाखल, 35 ग्राहकांची फसवणूक केल्याची माहिती। नागपूरच्या अंसारनगरमधील बोगस दवाखान्याचा भांडाफोड। डॉक्टर वडिलांच्या मृत्यूनंतर कुठलेही वैद्यकीय शिक्षण न घेता भाऊ बहीण चालवत होते दवाखाना। मनपा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून दोघांवर गुन्हा दाखल। अमरावती जिल्ह्यात एसटी प्रवाशांकडून ऑनलाईन पेमेंटला पसंती। एसटीच्या 8 आगारांमध्ये क्यूआर कोडचा होतोय फायदा। सुट्ट्या पैशांची कटकट मिटल्यानं प्रवासी आणि वाहकांमध्ये समाधान। कृषी विज्ञान केंद्राकडूनच फसवणूक झाल्याची मानोरा तालुक्यातील शेतकऱ्याची तक्रार। करडा कृषी केंद्राकडून लिंबू म्हणून विकत घेतलेल्या झाडांना इडलिंबूची फळधारणा। 385 रोप आणि 5 वर्ष झालेल्या खर्चाची नुकसान भरपाई देण्याची मागणी। किनवट तालुक्यात रब्बीतील गहू पीक जोमात। बळीराजाकडून समाधान व्यक्त। गव्हाला बाजारपेठेत चांगला दर मिळेल, शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त।